हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. ज्यामध्ये स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमेट्रिक्स हा युनिट आपण प्रिपरेशनसाठी घेतलेला आहे, ज्यामध्ये स्टॅटिस्टिकल इन्फ्लुएन्सेस काय आहेत हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. छोटा सेशन आहे टू अटेम्प्ट. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी MS सेट एक्झाम 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. जे एक्झाम डेट पर्यंत हा फुल कोर्स चालणार आहे. एक्सपेक्टेड डेट किंवा एक्सपेक्टेड मंथ्स आहे एक्झामचा तो असेल फेब किंवा मार्च. सो तिथपर्यंत आपलं हे कोर्स चालणार आहे, ज्यामध्ये तुमची फुल प्रिपरेशन होणार आहे पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स म्हणजेच पेपर 2 सोबतच पेपर 1चं प्रिपरेशन पण तुमचं याच्यामध्ये होणार आहे. सो असा परिपूर्ण फुल कोर्स जो आहे तो तुम्हाला गॅरंटीड मार्क्स मॅक्झिमम देणार आहे आणि नक्कीच मग तुमचा हा जो एक्झाम आहे, येणारी एक्झाम जी आहे ती क्रॅक करण्यासाठी तुम्ही एलिजिबल व्हाल किंवा तुम्ही पूर्णपणे तयार व्हाल. या फुल कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. त्याच्यावर 20% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000. जॉईन करण्यासाठी खूप सिंपल पद्धत आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेच प्रिपरेशनला स्टार्ट करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि या ॲपमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये किंवा स्टोअरमध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि तिकडे जाऊन तुम्ही कोर्सला जॉईन व्हा. सुरू करूयाच्या सेशनला. आता आपण बघतो आहेत की स्टॅटिस्टिकल इन्फरन्स म्हणजे काय, व्हाय डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स समराइज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटा सेट, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक हेल्प यू कम टू कन्क्लुजन अँड मेक प्रिडिक्शन बेस्ड ऑन युअर डाटा. तर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये आपण काय सांगितलं की जे काही आपण डेटा गोळा करतो त्यातून समरायझेशन करण्याचं काम डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये केलं जातं. तर इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक आपल्याला आपल्या कन्क्लुजन पर्यंत नेण्यासाठी मदत करत असतं. व्हेन यू हॅव कलेक्टेड डेटा फ्रॉम सॅम्पल, you can use inferential statistic to understand the larger population from which the sample is taken. काय सांगितलेलं आहे आपल्याला की इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक जे आहे तर ते आपल्याला लार्जर पॉप्युलेशन मध्ये जे सॅम्पल घेतलेले आहेत त्यातून काय कन्क्लुजन निघणार आहे हे सांगण्यासाठी हेल्प करत असतं. त्याला इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक असं आपण म्हणतो. आता इथे काय सांगितलेलं आहे, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स हॅव टू मेन युजेस. दोन मुख्य यूज आहेत त्याच्या इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्सचा. इथे पहिला आहे मेकिंग एस्टिमेट्स अबाउट पॉप्युलेशन. पॉप्युलेशन बद्दल काहीतरी आपले समज किंवा स्टेटमेंट करणे. फॉर एक्झाम्पल, द मीन सॅट स्कोर ऑफ ऑल 11th ग्रेड इन द US. हे स्टेटमेंट करण्यासाठी आपल्याला इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक हेल्प करतं. ओके. आणि दुसरं काम काय आहे, दुसरं महत्वाचं यूज काय आहे, टेस्टिंग हायपोथेसिस टू ड्रॉ कन्क्लुजन अबाउट पॉप्युलेशन. पॉप्युलेशन बद्दल कन्क्लुजन काढणं म्हणजे काय असणार आहे, टेस्टिंग हायपोथेसिस जे वर्क आहे ते सुद्धा आपल्याला करण्यासाठी इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक हेल्प करतं. म्हणजे थोडक्यात काय, जो डेटा आहे त्याच्यावरून आपण हे सगळे दोन कामं युजेस जे आहेत ते करू शकतो. फॉर एक्झाम्पल, द रिलेशनशिप बिटवीन सॅट स्कोर अँड फॅमिली इन्कम. हे एक्झाम्पल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये इन्फरन्शियल टेस्टिंग जे आहे, स्टॅटिस्टिक्स जे आहे ते यूज केलं जातं. डिस्क्रिप्टिव्ह वर्सेस इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स म्हणजे आता या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे किंवा हे दोन वेगळे काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, ज्याला आपण वर्णनात्मक संख्याशास्त्र असं म्हणतो. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स अलाउ यू टू डिस्क्राईब द डेटा. डेटा विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं किंवा परमिशन देतं. व्हाईल इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक अलाउ यू टू मेक इन्फरन्सेस बेस्ड ऑन डेटा सेट. आता ह्याच्यावरती इन्फरन्सेस करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक. ओके. हे दोन, हा एक बेसिक डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, हे आपण सांगू शकतो. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, युजिंग डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स यू कॅन रिपोर्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युअर डेटा. याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, आपल्या डेटाची वैशिष्ट्ये जी आहेत ती डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये आपण सांगू शकतो किंवा ती आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये समजून येतात असं देखील आपण म्हणू शकतो. डिस्ट्रीब्युशन कन्सर्न्स द फ्रिक्वेन्सी ऑफ each व्हॅल्यू. The central tendency concerns the average of the values. The variability concerns how spread out the values are. तर हे जे गोष्टी आहेत म्हणजे हे 3 पॉइंट आहेत. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं सेंट्रल टेंडन्सी मध्ये ऍव्हरेज काढण्याच्या पद्धती कुठल्या आहेत, मेथड कुठल्या आहेत, कुठले कुठल्या पॉइंट्सने आपण व्हॅल्यूज काढतो, ऍव्हरेज काढतो. तसं हे डिस्ट्रीब्युशन, सेंट्रल टेंडन्सी अँड व्हेरिएबिलिटी हे 3 पॉइंटने आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये कॅल्क्युलेशन्स करत असतो. डेटा जो आहे आपला त्याच्यावरती हे कॅल्क्युलेशन्स आपण करत असतो.
इन डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक देअर इज नो अनसर्टिनिटी. याच्यामध्ये अनसर्टिनिटी नसते. द स्टॅटिस्टिक प्रिसाइजली डिस्क्राइब द डेटा दॅट यू कलेक्टेड. म्हणजे जो तुम्ही डेटा गोळा केलेला आहे त्याच्यावरचं विश्लेषण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. इफ यू कलेक्ट डेटा फ्रॉम एंटायर पॉप्युलेशन you can directly compare these descriptive statistics to those from other population. ज्या पॉप्युलेशन मधून तुम्ही सॅम्पल निवडलेले आहे, डेटा कलेक्ट केलेला आहे, त्याच्याशी तुम्ही डायरेक्ट कंपॅरिझन करू शकता डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सच्या मदतीने. ओके, हा झाला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. एक्झाम्पल काय दिलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचा? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक यू कलेक्ट डेटा ऑन सॅट स्कोर ऑफ 11th grades इन स्कूल ऑफ 3 years. 3 वर्षाच्या स्कूल मधल्या 3 वर्षाचा डेटा गोळा केलेला आहे तुम्ही 11वी शिकलेल्या स्टुडंट्सचा. यू कॅन यूज अ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक टू गेट क्विक ओव्हरव्ह्यू ऑफ स्कूल स्कोर्स इन दोज इयर्स. तर या इयर मधला स्कोर तुम्हाला जर बघायचा असेल स्टुडंट्सचा तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये सहजपणे बघू शकता. You can then directly compare the mean SAT score with the mean score of other school. तर याच्यामध्ये हा जो mean SAT score आहे तो तुम्ही कंपेअर करू शकता कोणाशी? अदर स्कूल्सशी. कारण आपण काय केलेलं आहे इथे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तो डेटा कलेक्ट केलेला आहे किंवा डेटा त्याच्यामध्ये आपण गोळा केलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये. ओके, आता इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक आपण बघितलं डिस्क्रिप्टिव्ह वर्सेस इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक. आता इन्फरेन्शियल बघतो आहे कारण डिस्क्रिप्टिव्ह आपण बघितलेलं आहे. मोस्ट ऑफ द टाइम यू कॅन ओनली एक्वायर डेटा फ्रॉम सॅम्पल्स. सगळ्यात जास्त डेटा तुम्ही कशातून घेता? सॅम्पल्स मधूनच घेता मोस्ट ऑफ द टाइम. बिकॉज इट इज टू डिफिकल्ट टू ऑर एक्सपेन्सिव्ह टू कलेक्ट डेटा फ्रॉम द होल पॉप्युलेशन दॅट यू आर इंटरेस्टेड इन. सॅम्पल्स निवडूनच तुम्ही डेटा गोळा करता. रिझन याचा असा आहे की कारण आपण होल पॉप्युलेशनचा जर डेटा घ्यायला गेलो तर ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, बरोबर ना? 100 लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यापेक्षा आपण त्यातले 10 लोक निवडून जर त्या क्वेश्चनचे आन्सर्स मिळवले म्हणजे ते आपण सॅम्पल्स घेऊन मिळवलेले आन्सर्स आहेत आणि ते सगळ्या 100 पीपल साठी लागू होतात आणि ते आपल्यासाठी जास्त इझी आहे किंवा लवकरात लवकर होणारी सोपी पद्धत आहे. ओके, while descriptive statistic can only summarize the sample characteristics, inferential statistic use sample to make reasonable guesses about the larger population. तर इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक आपल्याला काय सांगतं की मोठ्या पॉप्युलेशन बद्दल काय गेसेस लावायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठले रिझनेबल गेसेस आपण लावू शकतो याचे पॉसिबिलिटीज जे आहेत ते आपल्याला इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक मध्येच बघायला मिळतात किंवा त्याच्याच हेल्पने आपण हे करू शकतो. With inferential statistics, it's important to use a random, unbiased sampling method. तर इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक मध्ये आपल्याला रॅन्डम आणि अनबायस्ड म्हणजे पक्षपातीपणा त्याच्यामध्ये नसणार आहे अशा प्रकारच्या सॅम्पलिंग मेथड्सच आपल्याला निवडाव्या लागतात. If your sample isn't representative of your population, then you can't make valid statistical inference. जर आपण पॉप्युलेशन जी निवडलेली आहे ॲज अ सॅम्पल म्हणून ते जर रिप्रेझेंटेटिव्ह नसतील तर आपला रिझल्ट जो आहे तो व्यवस्थित येणार नाही आणि मग त्याच्यावरती आपण व्हॅलिड स्टॅटिस्टिकल इन्फरन्स तिथे करू शकणार नाही. तर हे झालं इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक बद्दल. समजलं इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक म्हणजे काय आणि ह्याच्या डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक पेक्षा हे वेगळं का आहे. ओके, इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्सचा एक्झाम्पल त्यांनी दिलेला आहे. Inferential statistic, you randomly select a sample of 11th graders in your state and collect data on their SAT scores and other characteristics. तर रॅन्डम सॅम्पल्स आपल्याला याच्यामध्ये निवडायचे असतात आणि यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे की 11th ग्रेडर्स स्टुडंट्स जे आहेत स्टेट मधले ते आपण घेतलेले आहेत डेटा कलेक्शन साठी. ओके, you can use inferential statistic to make estimate that test hypothesis about whole population of 11th graders in the state based on your sample data. स्टेट मधले काही स्टुडंट आपण सॅम्पल्स म्हणून निवडलेले आहेत आपल्या अभ्यासासाठी. तर त्यावरून आपल्या स्टेट मधल्या सगळ्या स्टुडंट्सची 11th ग्रेडर्स सगळ्या स्टुडंट बद्दल आपण हे पॉप्युलेशन बद्दल हायपोथेसिस मांडण्यासाठी याची हेल्प घेऊ शकतो. इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्सची हेल्प घेऊ शकतो किंवा ते आपल्याला पॉसिबल करून देतं की आपण हायपोथेसिस बनवू शकतो त्याच्यावरती. ओके, सॅम्पलिंग एरर इन इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्स. आता सॅम्पलिंग एरर काय येऊ शकतात इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये? सिन्स द साइज ऑफ सॅम्पल इज ऑलवेज स्मॉलर दॅन द साइज ऑफ पॉप्युलेशन. हे तर आपल्याला माहिती आहे की सॅम्पलची साईज ही पूर्ण पॉप्युलेशन पेक्षा नेहमी कमी असते, छोटी असते.
Some of the population isn't captured by sample data. Some population isn't captured by sample data. काही वेळेला काय होतं, सॅम्पल डेटा मधून सगळी पॉप्युलेशन वरती आपण काही गेसेस करू शकत नाही किंवा सगळ्या पॉप्युलेशनला त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकत नाही. दिस क्रिएट्स सॅम्पलिंग एरर. मग हे जी गोष्ट आहे तिथे आपल्याला सॅम्पलिंग एरर दिसून येतो. कशामध्ये? इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक मध्ये. विच इज द डिफरन्स बिटवीन ट्रू पॉप्युलेशन व्हॅल्यूज कॉल्ड पॅरामीटर्स अँड द मेजर सॅम्पल व्हॅल्यूज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. आता इथे दोन टर्म आपल्याला समजल्या, ज्याला डिफरन्स बिटवीन ट्रू पॉप्युलेशन व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो पॅरामीटर्स आणि द मेजर सॅम्पल व्हॅल्यूज त्याला स्टॅटिस्टिक म्हणतात. ओके. सॅम्पलिंग एरर अराइज एनी टाइम यू यूज अ सॅम्पल. जेव्हा केव्हा आपण सॅम्पल यूज करू तेव्हा आपल्याला सॅम्पलिंग एरर्स येऊ शकतात. Even if your sample is random and unbiased, for this reason there is always some uncertainty in inferential statistics. However, using probability sampling method reduces this uncertainty. तर सॅम्पलिंग एरर्स जर कमी करायचे असतील आपल्याला तर त्यांनी सांगितलेले की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स ज्या आहेत त्या यूज करणं कधीही चांगलं. ओके. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेले आहेत की कुठल्या कुठल्या मेथड आहेत प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स मध्ये, आणि त्या आपण इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक वापरताना यूज केला तर आपल्याला योग्य ते हायपोथेसिस मिळेल, चांगल्या प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा हायपोथेसिस आपल्याला मिळेल. एस्टिमेटिंग पॉप्युलेशन पॅरामीटर्स फ्रॉम सॅम्पल स्टॅटिस्टिक्स. आता सॅम्पल स्टॅटिस्टिक्स जे आपण सॅम्पल निवडतो त्याच्यातून जे स्टॅटिस्टिक्स संख्याशास्त्र आपल्याला मिळतं त्याच्यावरून आपण पॉप्युलेशनचा अंदाज घेत असतो किंवा पॉप्युलेशनचा मापदंडाचा अंदाज घेत असतो. The characteristics of samples and population are described by numbers called statistics and parameters. Okay. कुठल्याही लोकसंख्येचं वैशिष्ट्य जे आहे जे आपण नंबर्स मध्ये डिस्क्राइब करतो त्याला स्टॅटिस्टिक्स किंवा पॅरामीटर्स असं म्हणतात. अ स्टॅटिस्टिक इज अ मेजर दॅट डिस्क्राइब्स द सॅम्पल. अ स्टॅटिस्टिक इज अ मेजर म्हणजे माप आहे कशाचं? जे सॅम्पल डिस्क्राइब करतं. फॉर एक्झाम्पल मीन. ओके. मीन हे एक्झाम्पल दिले. आता पॅरामीटर म्हणजे काय? अ पॅरामीटर इज अ मेजर दॅट डिस्क्राइब्स द होल पॉप्युलेशन. स्टॅटिस्टिक आपल्याला सॅम्पल डिस्क्राइब करतं आणि पॅरामीटर आपल्याला होल पॉप्युलेशन डिस्क्राइब करायला मदत करतं. इथं सॅम्पल मीन दिलंय तर एक्झाम्पल सॅम्पल पॉप्युलेशन मीन. पॉप्युलेशन मीन आणि सॅम्पल मीन हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर स्टॅटिस्टिक्स मध्ये सॅम्पल मीन, पॅरामीटर मध्ये पॉप्युलेशन मीन येतं आणि हे दोन्ही आपल्याला कोण सांगतं? ते सॅम्पल स्टॅटिस्टिक सांगत असतं. Sampling error is a difference between parameter and a corresponding statistic. Since in the most cases you don't know the real population parameters, you can use inferential statistic to estimate these parameters in a way that takes sampling error into account. Okay. ज्याच्यामुळे सॅम्पलिंग एरर्स येतात ते कमी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्सला वापर करावा लागेल पॅरामीटर्स मध्ये. ओके. पॅरामीटर्स यूज करण्यासाठी जेव्हा तुम्हाला पॅरामीटर्स काय आहेत हे माहिती नसेल त्यावेळेस. ओके. तर हे सगळं आपल्याला काय आहे म्हणजे जे कॅल्क्युलेशन्स करतो आपण, जे डेटा आपल्याला प्राप्त होतो त्याच्यातून जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करतो तेव्हा ह्या काही गोष्टी म्हणजे आत्ताच आपण इकडे बघितले तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात जे आपल्याला कम्प्लीट स्टॅटिस्टिक्सचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी किंवा कन्क्लुजनवर पोहोचण्यासाठी हेल्प करतं. Here are two important types of estimates you can make about the population. आता दोन पॉप्युलेशन बद्दल इथे आपण अंदाज लावू शकतो. दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. पॉइंट एस्टिमेट अँड इंटरवल एस्टिमेट असं त्याला दोन नावं दिलेली आहेत. पॉइंट एस्टिमेट्स अँड इंटरवल एस्टिमेट्स. अ पॉइंट एस्टिमेट इज अ सिंगल व्हॅल्यू एस्टिमेट ऑफ पॅरामीटर. ही सिंगल व्हॅल्यू असते पॉइंट एस्टिमेट म्हणजे पॅरामीटरची. फॉर इन्स्टन्स अ सॅम्पल मीन इज अ पॉइंट एस्टिमेट ऑफ पॉप्युलेशन मीन. तर इथे एक उदाहरण काय दिलेलं आहे त्यांनी की सॅम्पल मीन जे आहे ते इथे एस्टिमेट आहे पॉप्युलेशन मीनचं. In an interval estimate gives you a range of values where the parameter is expected to lie. A confidence interval is the most common type of interval estimate. हा confidence interval जो आहे तो interval estimate चा एक common type आहे. ओके. आणि तो कधी आपल्याला मिळेल? जेव्हा रेंज व्हॅल्यूची जी रेंज आहे पॅरामीटर मध्ये तिथे आपल्याला इंटरवल एस्टिमेट मिळेल. Both type of estimates are important for gathering a clear idea of where a parameter is likely to lie. पॅरामीटर शोधण्यासाठी आपल्याला हे दोन्ही पॉइंट्स जे आहेत हे दोन्ही एस्टिमेट जे आहेत ते आपल्याला हेल्प करतात. ओके. आता आपण बघितलं की इंटरवल जो आहे आपला त्यामध्ये एक कॉमन टाइप बघितला होता कॉन्फिडन्स इंटरवल.
तो काय आहे तो बघायचा आहे. कॉन्फिडन्स इंटरवल युजेस द व्हॅरिएबिलिटी अराउंड द स्टॅटिस्टिक टू कम अप विथ द इंटरवल एस्टिमेट फॉर द पॅरामीटर्स. इंटरवल एस्टिमेटचा कॉमन टाईप कॉन्फिडन्स इंटरवल, त्याचा पॅरामीटर मध्ये कसं यूज केला जातो तर व्हॅरिएबिलिटी अराउंड स्टॅटिक म्हणून. कॉन्फिडन्स इंटरवल्स आर युजफुल फॉर एस्टिमेटिंग पॅरामीटर्स. हे कशासाठी उपयुक्त असतात आपल्याला, पॅरामीटर्स एस्टिमेट करण्यासाठी, अंदाज लावण्यासाठी. बिकॉज दे टेक सॅम्पलिंग एरर्स इनटू अकाउंट. हे काय करत असतात, सॅम्पलिंग एरर्स त्याच्यामध्ये आणत असतात म्हणून. while a point estimates gives you a precise value for the parameter you are interested in, a confidence interval tells you the uncertainty of the point estimate. They are the best used in combination with each other. तर हे दोन जे आहेत, इंटरवल एस्टिमेट, कॉन्फिडन्स इंटरवल, हे दोन जे आहेत ते आपल्याला चांगलं कॉम्बिनेशन देत असतात जेव्हा आपण कुठल्या विषयाचा किंवा एखाद्या सब्जेक्टचा स्टडी करत असतो तेव्हा डेटा कलेक्शन केल्यानंतर. एच कॉन्फिडन्स इंटरवल इज असोसिएटेड विथ कॉन्फिडन्स लेवल. अ कॉन्फिडन्स लेवल टेल्स यू द प्रोबॅबिलिटी ऑफ द इंटरवल कंटेनिंग द पॅरामीटर्स एस्टिमेट्स इफ यू रिपीट द स्टडी अगेन. जर परत तुम्ही त्याच विषयावरती अगेन अभ्यास करणार असाल तर त्या पॅरामीटर्सला एस्टिमेट म्हणजे अंदाज देण्यासाठी हेच कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते मदत करत असतं. अ 95% कॉन्फिडन्स इंटरवल मीन्स दॅट if you repeat your study with a new sample in exactly the same way 100 times, you can expect your estimates to lie within the specified range of value 95 times. जेव्हा 95% कॉन्फिडन्स इंटरवल मीन्स असतो त्यावेळेस जेव्हा तुम्ही परत ती स्टडी कराल, जरी नवीन तुम्ही सॅम्पल्स घेतले 100 वेळा जरी तुम्ही सेम वे वापरला तरी तिथे 95% व्हॅल्यू आणि रेंज येतात ते सेम येतात किंवा एस्टिमेट टू लाय विदिन स्पेसिफिक रेंज, या स्पेसिफिक रेंज मध्ये ते आपल्याला मिळून येतात, भलेही ते नवीन सॅम्पल्स आपण घेतलेले असतात तरी सुद्धा. कशामुळे, कॉन्फिडन्स इंटरवल्समुळे. ओके, तर अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह, जे आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितलं होतं, पण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक हे इन्फरन्शियल स्टॅटिस्टिकच्या लेवलवर येऊन किंवा त्याच्या वर्सेसनी कसा स्टडी केला जातो हे बघितलेलं आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह प्लस इन्फरन्सेस स्टॅटिस्टिक हे बघितलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत आजच्या सेशनमध्ये. इंटरवल्स बघितलेले आहेत, एस्टिमेटेड इंटरवल्स आजच्या सेशनमध्ये आपण हे सगळं कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला याच युनिटवरचा नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.